पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या दोन पोरी होत्या. शालेय शिक्षण त्या ठिकाणी घेत होत्या. एक जी पोरगी आहे ती 15 वर्षाची होती, तर जी दुसरी पोरगी आहे ती 16 वर्षाची होती. आणि दोघी जणी सुद्धा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. पण मात्र ती जी 15 वर्षाची पोरगी आहे या पोरीकडं एक चांगला मोबाईल आला होता आणि त्या मोबाईलमध्ये तिनं इंस्टाग्रामचं अकाउंट सुद्धा उघडलेलं होतं. मग याच माध्यमातून तिची ओळख एका तरुणासोबत झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं. आता ज्या तरुणासोबत तिचं प्रेम प्रकरण इंस्टाग्रामवर सुरू झालं होतं ते पोरग तिच्यापेक्षा मोठं होतं, 20-21 वर्षाचं होतं आणि ही पोरगी 15 वर्षाची होती. आता हिला त्याला भेटल्याशिवाय करमत नव्हतं आणि त्या पोराला हिला भेटल्याशिवाय करमत नव्हतं. यांचं मोबाईलवर बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू होतं. मग ते पोरग त्या पोरीला म्हणलं, तू माझ्यासाठी काय करू शकते, मला भेटू शकतेस का? तेव्हा ती म्हणे, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते, तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे. असं म्हणल्यानंतर ते पोरग म्हणलं, मग तू जर माझ्यावर खरं प्रेम करत असेल तर मला भेटायला ये, मगच मी खरं समजेल. मग त्या तरुणीनं कोणत्याही मागच्या पुढच्या गोष्टीचा विचार केला नाही. 15 वर्षाच्या पोरीनं 16 वर्षाच्या पोरीला तिच्या मैत्रिणीला सांगितलं आणि माझ्या प्रियकराला भेटायला जायचंय असं सांगितलं. तू माझी मैत्रीण आहेस ना, माझ्यासोबत चल असं तिला म्हणाली आणि थेट पुणे सोडलं आणि 4,500-4,500 हजार किलोमीटरचं अंतर गाठलं. आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या दोन पोरी आहेत, एक 15 वर्षाची आहे, एक 16 वर्षाची आहे. दोघी जणी सुद्धा शिक्षणगत होत्या. पण मात्र त्या 15 वर्षाच्या पोरीला मोबाईलचा नाद लागला होता आणि मोबाईलमुळं तिची ओळख इंस्टाग्रामवर एका 20 वर्षाच्या पोरासोबत झाली होती. आणि ते पोरग पुण्यातलं नसून, मुंबईतलं नसून, महाराष्ट्रातलं नसून, ते पोरग होतं राजस्थानचं आणि त्याच्यासोबत या पोरीला ऑनलाईन प्रेम झालं होतं. मग प्रेम एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की त्याला भेटायला उत्सुक झाली, ते पोरग हिला भेटायला उत्सुक झालं. त्यानं तिला प्रेमामध्ये एवढं घुलवलं की हिनं थेट पुणे सोडून राजस्थानला तिला भेटायला जायचं ठरवलं आणि सोबत तिच्या एका 16 वर्षाच्या मैत्रिणीला सोबत घेतलं. दोघी जणींनी पुणे सोडलं, घरच्यांचा विचार केला नाही, कोणाचा विचार केला नाही. शाळेमध्ये जातात म्हणून निघाल्या, बॅगा उचलल्या आणि थेट राजस्थानला पोहोचल्या. अनेक अंतर पार केल्यानंतर पोरी घरातून निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत घरी आल्या नाही म्हणून त्यांनी तात्काळ जवळचं काळेपडळ पोलीस स्टेशन गाठून पोरी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मग तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली, चौकशी केली. कारण की त्या पोरींचं अपहरण झालं आहे का, त्यांना कोणी उचलून नेलं आहे का, त्या पळून गेल्या आहेत का, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर पडलेले होते. तर त्या पोरींचे आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान झाले होते. पोलिसांच्या पद्धतीनं चौकशी केली, तपासचक्र फिरवले, तेव्हा समजलं की या दोन पोरी ह्या राजस्थानमध्ये आहेत. एक पाली जिल्ह्यामध्ये आहे तर दुसरी राणी गावामधली आहे, राजस्थानमधले. मग पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना दिसलं की एक पोरगी जिचं इंस्टाग्रामवर एका पोरासोबत प्रेम झालं होतं ते 20 वर्षाचं होतं आणि त्याच्यासोबत त्याचा अजून एक मित्र होता, तो 21 वर्षाचा होता. ते 21 वर्षाचं पोरग 16 वर्षाच्या पोरीला घेऊन फिरत होतं आणि ते 20 वर्षाचं पोरग 15 वर्षाच्या पोरीला घेऊन फिरत होतं आणि राजस्थानमध्ये त्यांच्या गावामध्ये घेऊन गेलं होतं. मग ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या गावांमधून दोन्ही पोरींना ताब्यात घेतलं. त्या दोनही पोरांना ताब्यात घेतलं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्यांना पुण्यामध्ये आणलं. पोरींना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं, तुमच्या पोरींना सांभाळा असं सांगितलं. तर ते जे दोन पोरं आहेत त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल झाली असून, गुन्हा दाखल झाला असून त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मोबाईलमुळं कशा पद्धतीनं वातावरण बिघडलेलं आहे आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाचे पोरं पोरी कशा पद्धतीनं करत आहेत, पळून जात आहेत, घरच्यांना सांगून जात नाहीत. त्यामुळं या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान करतो की बघा, तुम्ही तुमच्या मुलाकडं मुलीकडं लक्ष द्या. आपली मुलगी मोबाईलवर अभ्यासच करते का इतर काही करते का तिच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी घोटाळा सुरू आहे, हे पालकांनी, आईवडिलांनी, नातेवाईकांनी तपासलं पाहिजे, जेणेकरून आपले लेकरं काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार नाहीत आणि त्याच्यामुळं दुसऱ्याला ताण होणार नाही. पण मात्र ज्या पद्धतीनं घडतंय त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.